तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? तुमचा मोबाईल सायलेंट असला तरी तुमचं मन मात्र शांत नसतं. आपण स्क्रीन लॉक अनलॉक करतो, पण खरं तर त्या क्षणी आपलं लक्ष लॉक होतं. आजचा व्हिडिओ थोडा अनकम्फर्टेबल आहे, कारण आज आपण ट्रुथ बघणार आहोत, जो आपण रोज इग्नोर करतो. नमस्कार मित्रांनो, शब्दांची सफरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण फक्त गोष्टी ऐकत नाही, तर आयुष्य बदलणाऱ्या गोष्टी समजून घेतो. आणि आज आपण बोलणार आहोत मोबाईल तुमचं आयुष्य शांतपणे कसं खराब करतो याबद्दल. एक मुलगी होती, ती खूप ॲम्बिशियस होती. तिच्याकडे आयडियाज होते, प्लॅन्स होते. ती रोज प्लॅनर बनवायची, पण दिवसाच्या शेवटी एकच सेंटेन्स लिहायची, आजही काहीच केलं नाही. का? कारण तिचं काम डिफिकल्ट नव्हतं, पण डिस्ट्रॅक्शन खूप इझी होतं. ती म्हणायची, मी लेझी नाही आहे, पण माझं कंट्रोल माझ्याकडे नाही आहे. मित्रांनो, प्रॉब्लेम मोटिवेशनची नाही, प्रॉब्लेम अटेन्शनची आहे. डोपामिन सेक्शन. मोबाईल आपल्याला आनंद देत नाही, तो आपल्याला एक्सपेक्टेशन देतो. तुम्ही रील स्क्रोल करता कारण पुढचा रील अजून इंटरेस्टिंग असेल असं वाटतं. हा नेक्स्टचा ट्रॅप आहे. नेटफ्लिक्सवर नेक्स्ट एपिसोड, इंस्टाग्रामवर नेक्स्ट रील, यूट्यूबवर नेक्स्ट व्हिडिओ, आणि या नेक्स्टच्या मागे धावताना आपलं प्रेझेंट ठरवतं. पॉईंट फर्स्ट, फोकस. आपण आता डीप वर्क करू शकत नाही, आपण फक्त एक रिॲक्शन करू शकतो. मेसेज आला, रिप्लाय, नोटिफिकेशन आली, चेक रील दिसली, स्वाईप. आपण विचार करणं कमी केलं आणि रिॲक्ट करणं जास्त. आणि जे लोक विचार करतात तेच आयुष्यात पुढे जातात. पॉईंट 2, स्लीप. रात्री झोपण्याआधी तुम्ही मोबाईल बघता आणि सकाळी उठल्यावरही मोबाईलच बघता. म्हणजे तुमचा दिवस स्क्रीनने सुरू होतो आणि स्क्रीननेच संपतो. मग मध्ये तुमचं आयुष्य कधी जगणार? पॉईंट 3, कंपॅरिझन. तुम्ही दुसऱ्यांचं लाईफ बघत नाही, तुम्ही त्यांच्या एडिटेड मोमेंट्स बघता. तुमचं रिअल लाईफ वर्सेस त्यांच्या हायलाईट, ही कंपॅरिझन कधीच फेअर नसते. पॉईंट 4, रिलेशनशिप्स. कधी कधी लक्ष दिलं आहे का, आपण टायपिंग दिसत असलेल्या लोकांसाठी एक्सायटेड होतो, पण आपल्याला आपल्या समोर बसलेल्या लोकांकडे बघायलाही वेळ देत नाही. आपण दूरच्या लोकांशी कनेक्ट होतो आणि जवळच्या लोकांपासून डिस्कनेक्ट होतो. पॉईंट 5, टाईम लॉस. टाईम वाया जात नाही, तो क्वाइटली एक्सचेंज होतो. तुम्ही टाईम देता आणि मोबाईल तुम्हाला डिस्ट्रॅक्शन देतो. हा डील फेअर आहे का? सोल्युशन आहे मोर प्रॅक्टिकल प्लस युनिक. मोबाईल कमी वापरणं सोल्युशन नाही, मोबाईल कॉन्शियसली वापरणं सोल्युशन आहे. रूल 1, तुमचा दिवस नोटिफिकेशनने नाही, इंटेन्शनने सुरू करा. रूल 2, मोबाईल तुमच्या बेडरूमच्या बाहेर ठेवा, तुमची झोप फ्युचर ठरते. रूल 3, स्क्रोलिंग करण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आत्ता काय अवॉइड करतोय. रूल 4, वीकमध्ये एक दिवस लो स्क्रीन डे ठेवा. रूल 5, जे कंटेंट तुम्हाला इम्प्रूव्ह करत नाही ते अनफॉलो करा. तुमचं आयुष्य एका दिवसात खराब होत नाही, ते रोज थोडं थोडं स्लीप होतं. आणि एक दिवस तुम्हाला जाणवतं की तुम्ही बिझी होतात पण प्रोडक्टिव्ह नाही, कनेक्टेड होतात पण फुलफिल नाही. मित्रांनो, मोबाईल तुमच्या हातात असू दे, आपण तुमचं आयुष्य मात्र मोबाईलच्या हातात देऊ नका. कारण वेळ निघून गेल्यावर परत मिळत नाही, पण योग्य वेळी घेतलेला एक डिसिजन पूर्ण आयुष्य बदलू शकतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी विचार करायला लावला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. शब्दांची सफरला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही दिवसाला किती वेळ मोबाईल वापरता. कारण इथे शब्दांच्या सफरमध्ये आपण फक्त कंटेंट तयार करत नाही, आपण स्वतःला घडवतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विचारांसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी. धन्यवाद.